आपल्या मामी आज काय करताय? जिरी मोहरी आता टाकलेला आहे कढीपत्ता. आता कढीपत्ता टाकलेला आहे. मोबाईल ह्याच्यात पाडू नको. हे आहे टेचलेला लसूण. आता हे कांदा आणि टोमॅटो ही टाकली थोडीशी हळद. गॅस आपण फास्ट करूया आणि परतून घेऊया. चालू केलं. कुठला मसाला आहे? हा आहे मिसळ मसाला. एक पुडी मिसळ मसाला टाकली. आता त्याला चांगलं परतून घेऊया आणि आपल्या घरचे बेसिक मसाले टाकूयात आपण त्याच्यामध्ये. ही आहे लाल तिखट. हा आहे घरचा मसाला. त्याला चांगलं परतून घेऊया. गॅस कमी करतो. ही आहे धनिया पावडर. थोडं किचन किंग. चांगलं तेल फुटेपर्यंत परतायचं. तेल फुटलं की मग त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं. काय ठेवलंय? इथे मी गरम पाणी करायला ठेवलंय. एक
इकडे काय आहे? इथं माझ्यासाठी आता सेपरेट भाजी, बिना कांदा बिना लसूणची. हा. त्यासाठी पण आपण घेतलेलं आहे 1 चमचा तेल. त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकते आणि फक्त मिरची जाते बाहेर. हां ठीक आहे, मी झालं की सांगते. हो हो, आपण बघू आता हे परतलं का. त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूयात आणि त्याला अजून शिजवून घेऊया. आता त्याला केलेला आहे टोमॅटो. आपली ही भाजी पाहूया ती उकळी. उकळी नाही अजून, तिला उकळून ठेवायची. आपण त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर ॲड करूया. वाव. तिला मस्त उकळी फुटलेली आहे. थोडा गॅस कमी करते आणि मटकीचं स्टेटस बघते आता काय आहे ते. त्याआधी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे ते पण रेडी होते. दीड ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपण आपली मटकी पाहूयात, मटकी शिजली का. येस, मटकी छान झालेली आहे. वास मस्त येतोय. कोण मानलं? ते नाही घालायचं बघ. ते उकळत्या पाण्यामध्ये आपण मटकी घालूया. तर ही आहे 4 लोकांसाठी मटकी मिसळ. तर तिला अजून आपण उकळून देऊ आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकू. माझ्यासाठी सेपरेट आहे, विदाउट कांदा, विदाउट लसूण. आता खूप गरम आहे. थोड्या वेळाने अजून तिला थंड करते आणि मग टाकते. तोपर्यंत आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये.
थोडीशी कोथिंबीर, जेवढी जास्त कोथिंबीर टाकते तेवढी जास्त चव.